नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. तर गिरणी कामगारांच्या हाती हक्काच्या घराची चावी. 1300 जणांची यंदा होणार स्वप्नपूर्ती. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. पनवेल येथील कोनमधील 600 ते 800 घरे आणि रांजणोळी कोल्हे प्रकल्पातील 2521 घरे जानेवारी महिन्यात गिरणी कामगारांना मिळणार आहेत. गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यासाठी काम करत असून 2020 साली लॉटरी काढण्यात आलेल्या बॉम्बे डाईंग श्रीनिवास मिलची 3800 पैकी 1300 घरेही कामगारांना नव्या वर्षात मिळावी म्हणून तयारी सुरू आहे. कोनमधील 2417 घरांची 2016 साली लॉटरी काढण्यात आली. या काळात 400 कामगारांनी घराची रक्कम भरली. याच वेळी कोरोनाचा फैलाव झाला, सरकार बदलले, त्यामुळे विलंब झाला. कामगारांना लवकर घरे मिळावीत यासाठी गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती स्थापन झाली. ऑगस्ट महिन्यात 11 इमारतीमधील घरांची दुरुस्ती सुरू करण्यात आली. आता कामगारांना 600 घरांचा ताबा देण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुख्यमंत्र्यांची वेळ घेत चाव्या दिल्या जातील. कोनमधील 2417 पैकी उर्वरित 1500 घरांची रक्कम कामगारांनी भरली की त्यांनाही ताबा दिला जाईल. कोनमधील घरांची रक्कम कामगारांनी सुरुवातीला भरली, मात्र चाव्या मिळाल्या नाहीत अशा कामगारांना सरकारने चावी देताना त्यांचा 3 वर्षाचा मेंटेनन्स भरलेल्या रकमेचा व्याजाच्या आकाराने कमी करावा, कारण त्या गिरणी कामगारांचे पैसे सरकारी यंत्रणेने वापरले आहेत. पनवेल येथे रांजणोळी कोल्हे प्रकल्प आहे. येथे 2521 घरे आहेत. सरकारने गिरणी कामगारांसाठी ही घरे MMRDA कडून ताब्यात घेतली, मात्र कोरोना काळात ही घरे कोरोना बाधितांना देण्यात आली. घरांच्या दुरुस्तीची टेंडर 15 जानेवारीला टेंडर खुले होईल. कंत्राटदार नेमला जाईल. 3 महिन्यांची दुरुस्ती होईल. जानेवारीत 2521 घरांची लॉटरी काढली जाईल. 1 मेपर्यंत गिरणी कामगारांना या घरांचा ताबा दिला जाईल. गिरणीचे प्रमाणपत्र आणि PFची जुनी पावती मिळवून देण्यासाठी सरकारने कामगारांना मदत करावी. ही 2 कागदपत्रे मिळविण्यात कामगारांना अडचणी येत आहेत. याकडे गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांनी लक्ष वेधले आहे. 3 वेळा अर्जाची तारीख येऊनही अर्ज भरला नाही अशा कामगारांना संधी मिळावी. 1950-60 साली जे कामगार कामावर लागले, ज्यांनी 1981च्या डिसेंबर महिन्यापर्यंत काम केले, अशा कामगारांनाही घरे मिळाली पाहिजेत. हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.